बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। कैद्याचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे। नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगातली ही धक्कादायक अशी घटना आहे। मोबाईल वापरत असल्याचा जाब विचारल्यामुळे कैद्यानं हा हल्ला केलेला आहे। नाशिक तुरुंगामध्ये पुन्हा एकदा 2 मोबाईल सापडलेले आहेत। आतापर्यंत तुरुंगामध्ये 32 मोबाईल सापडलेले होते। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। आपल्याला आठवतंय नागपूर मध्ये तुरुंगामध्ये मोबाईल सापडल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडलेली होती। त्याच्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगातली ही घटना आहे। कैद्यानं तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केलेला आहे। मोबाईल का वापरतोय असा जाब या तुरुंग अधिकाऱ्यानं कैद्याला विचारला। त्यामुळे चिडलेल्या कैद्यानं नाशिक तुरुंगात एका अधिकाऱ्यावर हल्ला केलाय। नाशिक तुरुंगात आतापर्यंत 2 मोबाईल आढळलेले आहेत। आतापर्यंत जर आपण मोबाईल किती आढळले त्याची संख्या पाहिली तर ती 32 आहे। धक्कादायक घटना आहे। नाशिकवरून बातमी येते कैद्यानं तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केलेला आहे। नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगातली ही घटना आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आहेत। किरण, नेमकी काय आहे ही घटना आणि आता कशा प्रकारे पुढचा तपास सुरू आहे? अनिकेत, अत्यंत धक्कादायक सगळा हा घटना म्हणावा लागेल। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एक जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी आहे। त्याचं नाव माउंटी म्हणून असे आपल्याला एक प्राथमिक माहिती मिळते आहे। हा कैदी मोबाईल वापरत असल्याचा जो आहे तो संशय तिथे काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावरती त्या अधिकाऱ्यांनी त्यात कैदीला जाब विचारला आणि त्या कैदीकडे जवळपास 2 मोबाईल जे आहेत ते आढळून आले आहेत। आणि या सगळ्या घटनेवर कैदी आणि तिथे काम करत असलेला एका तुरुंग अधिकाऱ्यामध्ये वाद झाला आणि या सगळ्या वादाचं रूपांतर जे आहे ते सगळं हाणामारी झालं। यात कैद्याने अक्षरशः तुरुंग अधिकारीला मारहाण केलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिक तपास जो आहे तो नाशिक रोड पोलीस करत आहेत। पण एकूणच मागचं 1 महिना जर आपण बघितला तर इथे मोबाईल मिळणे हे वारंवार जे आहेत घटना घडत आहेत। आतापर्यंत जवळपास 32 मोबाईल या कारागृहात आढळून आले आहेत। त्यामुळे एकूणच नाशिक मध्यवर्ती कारागृहात काय चाललंय हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय। या सगळ्या कारागृहाच्या या सगळ्या घटनेवरती खरं तर या कारागृहाचं एक विशेष पथका करून जी पाहणी करण्यात आली होती आणि याच पाहणी नंतर या कारागृहामधले जवळपास 3 अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आला आहे। अशी कारवाई करून देखील आज पुन्हा एकदा इथे मोबाईल आढळून आलेले आहेत। एकूणच यावरती या सगळ्या घटना आळा घालण्यासाठी ठोस काहीतरी उपाययोजना करावी। अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता वर्तवली जाते। कारण कैद्यानं तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केलेला आहे। नाशिकमध्ये मोबाईल वापरत असल्याचा जाब विचारला म्हणून हा हल्ला झालाय। नाशिक तुरुंगात 2 मोबाईल आढळलेत आणि आतापर्यंत महिन्याभरातल्या घटना पाहिल्या तर एकूण 32 मोबाईल्स नाशिकच्या या तुरुंगामध्ये आढळलेले आहेत।